I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे MSRTCचा एक भन्नाट असा व्हिडिओ. थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आता आपण चाललो आहे धाराशिवला. आता समोर आपण बघताय, समोर गाडी थांबली आहे. ही आहे मुंबई लातूर BS6. पण हिने आपल्याला जायचं नाही आहे, आपल्याला जायचं आहे स्लीपर सीटर बस असणार आहे आपली. आणि स्लीपर सीटर बसचा आपला टायमिंग आहे ना, तो आहे 11:10. आता वाजलेत 10:30. इथं बऱ्याचशा गाड्या थांबलेल्या आहेत. आपण पाहताय इकडे या साईडला ही गाडी चालली आहे. समोरची जी हिरकणी आहे ना, ती चालली आहे उमरग्याला. तर आपला जो प्रवास होणार आहे ना, तो होणार आहे 330 ते 335 किलोमीटरचा. आणि खास म्हणजे आज आपण प्रवास करतोय ना, ते म्हणजे आपली बस असणार आहे, ती जाणार आहे लातूरला. आणि माझा विचार आहे की आपण जायचं आहे येडशी किंवा मुरुडपर्यंत. कारण तिथून आहे ना, येडशीला जर मी उतरलो तर तिथून आहे ना जवळजवळ 21 किलोमीटर राहतं धाराशिव. आणि त्याच्या पुढे जर आपण गेलो मुरुडला, तर मुरुडपासून आपल्याला 37 किलोमीटर राहते. तर आपल्याला ह्या दोनपैकी एका स्थानकावर उतरावं लागेल. सकाळी आपण 6च्या दरम्यान जाऊ तिथं. आणि मला वाटतं येडशीला थोडं लवकर जाऊ. तर बघूयात आता कुठून ड्रायव्हर दादांना विचारू की कुठून आपल्याला गाडी भेटेल धाराशिवला लवकरात लवकर. तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि हां, इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा ID आहे puneri.humsafar. तर फायनली आपली गाडी आली. आपण पाहताय पुणे लातूर. तर 10 मिनटं बरोबर राहिलेत आपल्या गाडीला निघायला. गाडीचा टायमिंग आहे 11:10 वल्लभनगर S स्टँडवरून. तर चला, हे बघा. तर चला आतमध्ये. ही आहे आपली स्लीपर सीटर आणि आपलं सीट आहे ना या साईडला आहे समोर. तर आत्ता ड्रायव्हर दादांना विचारलं आपण की आपण उतरायचं कुठं. मी आपल्याला जसं सांगितलं होतं येडशी की मुरुड. तर त्यांनी सांगितलं मुरुडच्या अलीकडं थोडंच काहीतरी किलोमीटर ढोकी म्हणून गाव आहे. तर तिथं आहे ना कारखान्यापाशी, तिथून आपल्याला भरपूर गाड्या भेटतील. आणि सकाळी आपण जाऊ तिथं 6, 6:30 किंवा 7च्या दरम्यान. तर मला वाटतं मग आपण तिथूनच जाऊयात. आणि जे काय होणार आहे प्रसंग ते आपल्याला समजणारच आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ खूपच भारी होणार आहे, कारण आजचा प्रवास आपला असणार आहे रात्रीचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणत असाल स्लीपर सीटरने का चालला आहे, तर पहिल्यांदा मी आपल्याला दाखवली होती साधी गाडी. पण तर स्लीपर सीटरनं जायचं म्हणजे उद्या ना आपला खूप मोठा प्रवास होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय झोपायला भेटणार नाही. याच्यामध्ये आपल्याला आराम करता आपण जाऊ शकतो. यासाठी आपण चाललो आहे स्लीपर सीटरने. तर चला, आता आपली गाडी निघलेली आहे. तर चला मंडळी, फायनली आपली गाडी बरोबर 11:10 वल्लभनगर S स्टँडवरून निघालेली आहे. आता याच्यानंतर आपला स्टॉप असणार आहे तो म्हणजे वाकडेवाडी. आणि वाकडेवाडीनंतर मग आपण लागणार आपल्या सोलापूर हायवेला. आणि सोलापूर हायवेने मग आपण जाणार इंदापूर बार्शी मार्गे. आपली गाडी जाणार आहे खरं तर लातूरला, पण आपण अलीकडूनच धाराशिवला जाणार आहोत. आणि ते सर्व आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सीटिंग अरेंजमेंट स्लीपर सीटरचं आपल्याला माहितीच आहे. बघा इकडे खाली 2x1चं सीटिंग अरेंजमेंट आहे. आणि सेम वरती स्लीपरचं पण तसंच, इकडे 2x1. आणि ही आहे आपली सीट. खरी तर आपली ही सीट होती, पण इथं पडद्याचा थोडा इश्यू आहे, पडदा फाटलेला आहे. त्यामुळं कंडक्टर दादांना रिक्वेस्ट करून या सीटवर बसलो आहे आपण. जास्त वेळ तर आपण इथंच असणार आहोत, पण ज्यावेळेस रेस्ट करायची त्यावेळेस आपण इथं राहू. साडे 11 वाजले. आता आपण पोचलो वाकडेवाडीला. वाकडेवाडी S स्टँड बघा. आणि गाडी या साईडलाच थांबली आहे आपली. आणि खूप सारे पॅसेंजर्स आता इथं पण चढतात आहे गाडीमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गाडीचं जे तिकीट दर आहे पुणे ते लातूर म्हणजे वल्लभनगर ते लातूर तो आहे 680 रुपये. मी ऑनलाईन रिझर्वेशनच केलं होतं, तर 680 रुपये आहे.
तर फायनली मंडळी आता आलो आपल्या सीटवर आणि एकदम आता झोपून प्रवास होणार आहे आपला. इकडे बघताय समोर फॅन आहे, इथं बॅग आपली ठेवली आहे, इकडे पाण्याची बॉटल. मागच्या साईडला आपल्याला ही उशी पण आहे, थोडीशी खराब झाली पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. पाटाचा आपला बघताय एकदम प्रायव्हसी मेंटेन आहे. आणि इथून आता आपल्याला पुढचा व्ह्यू आहे ना, इथून पण जबरदस्त येतो. इकडे बघा, झूम करून दाखवलेलं एकदम फ्रंट व्ह्यू पण मस्त येणार आहे, कारण आपण रेस्ट करतच जायचं आहे आपल्याला खरं तर. कारण की मी आपल्याला सांगितलं उद्या खूप मोठा प्रवास आहे आणि आपली साधी बस असणार आहे, त्यामुळे त्यात काय आपल्याला झोपायला मिळणार नाही. आता इथं जेवढी पाठ टेकवल तेवढं चांगलं आहे. तर चला आता थोडंसं आराम करूयात. एक नंबर. आता प्रवास आपला असाच झोपून असणार आहे आणि ह्याच्यानंतर आपली गाडी कुठं रेस्ट स्टॉपला थांबणार. मला वाटतं की यवत आणि कुरकुम याच्यामध्ये कुठेतरी थांबावी. तर जिथं थांबाल मी आपल्याला दाखवेलच. आणि बाहेरचा नजारा बघा इकडून आपण कसा आहे की नाही. एस टी महामंडळाची हीच खासियत आहे, कमीत कमी दरात आपल्याला चांगल्यात चांगला प्रवास घडून आणते. तीन तास 20 मिनटं झाले आहेत आपण प्रवास करतोय. आता पोचलो आपण इंदापूरला. इंदापूर एस स्टँड पाहत आहे, आपली गाडी समोर आहे. शेजारी ठाणे मुखेड पण थांबली आहे. तर 145 किलोमीटरचा प्रवास केला. थोडी झोप लागली आणि काय माहिती पण वरती झोपलं ना, थोडंसं डोकं दुखायला लागलं. आता चहा घेऊयात जरा. आणि इथून आता बार्शी याच्या पुढचा जो आपला मेन स्टॉप आहे तो अजून इथून आहे 82 किलोमीटर. तर चला अजून एक इथून शिवशाही कुठली तरी आली आहे, चहा घेऊयात आता. चला पडतो. मावशी चहा द्या नाही किती या मंडळी, चहा प्यायला या. एक नंबर. तर चला 10 मिनिटाचा ब्रेक झाला आपला इंदापूरला. इंदापूरहून आता निघायची वेळ झाली.
चला बारशी उतरणार, चला बारशी. तर मंडळी 4:20 झालेत. जवळजवळ 2 तासाचा प्रवास करून आपण इंदापूर ते बार्शीला आलो आहे आणि 228 किलोमीटरचा टप्पा पण पार केला आहे, पुणे ते बार्शी. आता बार्शीचं सकाळचं वातावरण कसं आहे मी आपल्याला दाखवतो. हे बघा बार्शीचं एस टी स्टँड आणि समोर आहे ना छोटीशी एस टी केली आहे इकडे बघा. पण ती एस टी नसून नियंत्रण कक्ष आहे. तिथून ते अनाऊन्समेंट वगैरे काही नाही का सर्व गोष्टी असं करतात. मस्त गेले पण त्यांनी ते. आणि या साईडला गाड्या कुठल्या कुठल्या लागतात बघा. इकडं सोलापूर सर्व थांबा, सोलापूर विना थांबा, हैदराबाद, तुळजापूर, बऱ्याचशा लांब पल्ल्याच्या जवळच्या लोकल सर्व गाड्या इथं थांबतात. आणि बार्शी आहे ना खूप इम्पॉर्टंट स्टँड आहे इथलं. इथून आपल्याला सर्व ठिकाणी गाड्या जाण्यासाठी मिळतात. बस पुढं चहा घेणार होतं एडशीला. एक मिनिट लावा पाठी माग बसलाय का. बॉडी घेऊन आलेला आहे. इथं उतरला हां तेर मार्गे जाणारी एक गाडी असते मधल्या मार्गे मुक्कामाची इथं थांबलेली, त्यात बसायचं जायचं. चालेल. चला येऊ का. चला. तर मंडळी 6:05 झालेत. आपण पोचलोय मुरुडला. माझ्या पाठीमागे पाहताय आपण मुरुड एस टी स्टँड. आणि जवळजवळ 287 ते 288 किलोमीटरचा प्रवास आपण केला आहे. आणि गाडीने आत्ताच आपल्याला सोडले. आता इथून आहे ना आपण एक मुक्कामाची गाडी पकडणार आहोत आणि आपण जाणार आहोत धाराशिवला. तर मागच्या साईडला गाड्या बघताय आपण इकडे थांबलेल्या आहेत मुक्कामाच्या. तर यातली कुठली गाडी आहे ती बघायला लागेल आपल्याला की ती जाणार आहे धाराशिवला. तर चला आता जाऊयात तिकडे. आणि मंडळी समोर जी आपली गाडी बघताय ही आहे धाराशिवला जाणारी. धाराशिव आगार धाराशिव विभाग. आता ही गाडी निघणार आहे बरोबर 6:30ला. अजून 15 मिनटं बाकी आहेत. आणि गाडीचा मार्ग आहे मुरुड, जागजी, भंडाखा, धाराशिव. मुक्कामाची गाडी जसं मी आपल्याला सांगितलं होतं. आणि फ्रंट सीटला येऊन बसलो आहे. फ्रंट सीटवर बसायची मजा वेगळीच आहे. आणि अशोक लेलँड म्हणलं की गाडीचा वेग म्हणजे जबरदस्त. आपण आहे ना सगळ्यात पहिल्यांदा आपण गाडीत बसलो होतो ना, ते या गाडीत बसलो होतो. त्याच्यानंतर आहे ना कंडक्टर दादांना विचारलं की गाडी किती वाजता पोहोचेल. तर दादा बोलले गाडीला 2 तास लागतील. तर मला तर माहिती होतं, मी मॅपवर चेक केलं की 37 किलोमीटर आहे इथून. एवढा तर टाईम नाही लागला पाहिजे. ते म्हणले की गाडी ती फिरून जाते, तुम्ही या गाडीत बसा. तर ही जी गाडी आहे ना हा जवळचा मार्ग, जवळच्या मार्गाने जाते. तर हिला लागेल 1 तास. तर मग या गाडीने जाणार आहोत. आता ही पण सेम टाईमलाच निघेल असं वाटते.
धाराशिवमधून निघाल्यानंतर आता पोहोचलो आपण तेरला. तेर एस टी स्टँड बघताय समोर आणि तिकीट काढलं आपण हे बघताय 60 रुपयाचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रात्री तुम्ही म्हणत असाल की मी म्हणलो तो रेस्ट स्टॉपला थांबवला आपण कुरकुम आणि यवतच्यामध्ये, पण गाडी एकदम सुपरफास्ट निघाली आपली डायरेक्ट इंदापूरलाच. मग इंदापूरलाच चहा ब्रेक घेतला आपण, त्यामुळे मध्ये काय थांबलो नाही. 145 किलोमीटरचा नॉनस्टॉप रन होता. चला आता डायरेक्ट जाऊयात धाराशिवला. तर फायनली मंडळी 7:45 वाजलेत, आपण पोहोचलोय धाराशिवला. माझ्या पाठीमागे आपण ही आपली लालपरी बघताय, या गाडीने आत्ता आपण इथं पोहोचलो. 1.25 तास लागला खरं तर आपल्याला इथपर्यंत यायला. जे मधले गावं होते ना, आपण लोकल गावांमधून आलो ना, त्याच्यामुळे रस्ता खूपच खराब होता, खडतर होता, त्याच्यामुळे थोडा टाईम लागला, 1.25 तास लागला. तर एनिवेज आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. जवळजवळ 320 किलोमीटरचा प्रवास होता. आपण रात्री 11:10 सुरू केला आणि आत्ता 7:45ला संपवला आहे. धाराशिव एस स्टँडचं काम चालू आहे सध्या इथं, त्यामुळे गाड्या सध्या अशा साईडला लावल्या जातात. या साईडला आपण बघताय कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.